सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेघ. आजचे प्रकरण आहे पुरुष सगळे सारखेच, भाग 3. असं काही नाही. तुझी इच्छा असेल तर तू अजूनही शिकू शकतेस. मी तिची समजूत काढत म्हणालो. घर, मुलगी, नवरा यातून सवड कुठं मिळते आहे? नवरा पुढं शिक असं म्हणतो, पण तो काहीच जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. ती काहीशा नाराजीने म्हणाली. त्याच्या वागण्यातही थोडाफार बदल झालाय. पूर्वीसारखं मोकळेपणाने बोलत नाही. हातात सतत मोबाईल घेऊन बसलेला असतो. त्यामुळे हल्ली माझी खूप चिडचिड होऊ लागलीये. बाळंतपणानंतर सुरुवातीचे काही दिवस अनेक जोडप्यांच्या बाबतीत असे होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे लग्नानंतर तुम्ही लगेच चान्स घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला नवरा-बायको म्हणून एकमेकांना समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यात सध्या लॉकडाऊनमुळे आपणा सर्वांना स्वतःला 4 भिंतीत कोंडून घ्यावे लागते आहे. त्यामुळे सर्वच घरांमधून कमी अधिक प्रमाणात अशी धुसफूस सुरू आहे. मी तिच्या मनातील अस्वस्थपणा दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. सर, मी कितीही टाळण्याचा प्रयत्न केला, तरी हल्ली नकळतपणे माझ्याकडून माझ्या नवऱ्याची पप्पांशीच तुलना केली जाते आहे. त्यामुळे मला तर असं वाटायला लागलंय, की पुरुष सगळे सारखेच असतात. ती नाराजीने म्हणाली. तिचे ते बोलणे ऐकून मी चकितच झालो. तुला असं वाटत नाही का, की एका वेगळ्या अर्थाने तूही तुझ्या वडिलांसारखाच लगेच टोकाचा विचार करते आहेस? हे बघ, लग्नानंतर सर्वांनाच थोडीफार तडजोड करावी लागते. तुझ्या शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा अगदी आनंदाने जगण्याच्या बाबतीत असो. शेवटी तुलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. नवऱ्याचे सहकार्य मिळाले तर उत्तम. नाहीतर तुझे तू स्वतःच्या हिमतीवर स्वतःला सिद्ध करायला हवे. तुझ्याकडे तेवढी गुणवत्ता नक्कीच आहे. मी तिला प्रोत्साहन देत म्हणालो. थँक यू सर. तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर छान वाटलं. मला माझ्या मामांची आठवण झाली. ती काहीशी भावूक होऊन म्हणाली. बेस्ट लक. काही मदत लागली तर निःसंकोचपणे सांग. मी तिला आपलेपणाने म्हणालो. ओके, बाय. असे म्हणत तिने माझा निरोप घेतला. मी मात्र तिच्या पुरुष सगळे सारखेच असतात या विधानाचा अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. आमच्याकडे व्यवस्थापिका म्हणून काम करणाऱ्या माधुरीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संवेदनामधील सर्व आजी-आजोबा, स्टाफ आणि आम्हा सर्वांची रॅपिड अँटिजन टेस्ट करून घेतली. सुदैवाने सर्वांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी मी सर्व स्टाफची मीटिंग बोलावली. या कसोटीच्या काळात मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. गेली 4 वर्षे आपण अतिशय मेहनत घेऊन हे केंद्र चालवतो आहोत. त्यामुळे या कोरोनाच्या काळात वादळात दिवा जपल्यासारखे इथल्या आजी-आजोबांना आपण जपायला हवं. पुढचे काही दिवस तुम्ही इथं राहायलाच या. तुम्ही आपापसात चर्चा करून 2 ग्रुप तयार करा. 15-15 दिवस याप्रमाणे राहायला यावे लागेल. तुमची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करूया. थोडीफार गैरसोय होणार आहे, पण दुसरा इलाज नाही. मी ठामपणे सर्वांना सांगितले. त्यांच्यापैकी काही जणींची आपापसात कुजबूज सुरू झाली. पण परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्याही लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी चर्चा करून मी सांगितल्याप्रमाणे 2 ग्रुप्स तयार केले. पहिल्या ग्रुपमध्ये ज्यांना घरी फारशी अडचण नव्हती, अशा सिस्टर्स आणि मावश्या राहायला तयार झाल्या होत्या. सुनीता सिस्टरांनी आपलं नाव दुसऱ्या ग्रुपमध्ये घातलं होतं. त्यांच्या घरचे कौटुंबिक वातावरण आत्ताशी कुठं सुरळीत होऊ लागलं होतं. इथे राहायला आल्यामुळे त्यांची गैरसोय होणार होती. पण त्यांच्या एकटीच्या वैयक्तिक अडचणीचा विचार करून मला चालणार नव्हतं. मला कसं जमतं ते पाहते, असं सांगून त्या चिंताग्रस्त चेहऱ्याने घरी गेल्या होत्या. पहिल्या ग्रुपचे 15 दिवस संपत आल्यानंतर मी त्यांना फोन केला. माझी तयारी आहे. काही अडचण नाही.
मी परवापासून तिकडे राहायला येते, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्या संवेदनामध्ये राहायला आल्या. सुरुवातीचे 1-2 दिवस त्या काहीशा अस्वस्थ वाटत होत्या. वरचे वर मुलाला फोन करून चौकशी करायच्या. नंतर मात्र त्या खूप छान राहिल्या. मी सर्व स्टाफची अधूनमधून विचारपूस करायचे. एके दिवशी सुनीता सिस्टरांची सुद्धा विचारपूस केली. सुरुवातीला इथे राहायला येताना मला खूप टेन्शन आलं होतं. पण बाप-लेकाचं खूप छान चाललंय, त्या आनंदाने म्हणाल्या. विशेष म्हणजे सुनीता सिस्टरांची 15 दिवसाची ड्युटी असताना दुसऱ्या एका सिस्टरांची काहीतरी अडचण होती म्हणून त्या 3 आठवडे संवेदनामध्ये राहिल्या. मी माझे स्वतःचे आणि आई-बाबांचे घर सोडून पहिल्यांदाच इतके दिवस कुठं बाहेर राहिली असेन. या 3 आठवड्यात मला खूप काही शिकायला मिळालं. त्या उत्साहाने म्हणाल्या. मी एकदा तुमच्या घरी येणार आहे. त्यावेळी तुम्ही या काळातल्या इथल्या आणि तुमच्या घरातल्या अनुभवाविषयी मला सांगा बरं का. मी त्यांना म्हणालो. पुढे काही दिवसानंतर एकदा मी आवर्जून त्यांच्या घरी गेलो. रक्षाबंधन दिवशी त्यांनी मला राखी बांधली होती. त्याची ओवाळणी म्हणून त्यांच्यासाठी साडी घेऊन गेलो होतो. त्यांचा नवरा, मुलगा आणि त्यांनी माझं आनंदाने स्वागत केलं. त्यांच्या नवऱ्याने माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ते सर्वजण आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहत असल्याचे पाहून मला समाधान वाटले. महिन्याभरानंतर आम्ही नियमित ड्युट्या सुरू केल्या. कोरोना रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली होती. पण तरीही सर्वांना काळजी घेण्याबाबत बजावले होते. डायरीचा पुढचा भाग लिहिला की नाही? मी एकदा सुनीता सिस्टरांना गमतीने विचारले. डायरी लिहिणे जमले नाही, पण तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकी मी सध्या सुखात आहे. त्या आनंदाने म्हणाल्या. माझ्या मुलामध्येही आमूलाग्र बदल झाला आहे. तुझा नवरा या शब्दात आपल्या वडिलांचा उल्लेख करणारा मुलगा आता त्यांना पप्पा म्हणून हाक मारू लागलाय. रोज त्यांच्याबरोबर गॅरेजमध्ये जातो. मीही पप्पांसारखाच मेकॅनिक होणार, असं म्हणतो आहे. मी इथे राहत होते तेव्हा ते दोघे छान स्वयंपाक करून जेवायचे. मुलीच्या बाबतीत तुमच्या मिस्टरांमध्ये काही मतपरिवर्तन झाले की नाही? मी विचारले. त्या बाबतीत मात्र ते अजून माघार घ्यायला तयार नाहीत. मी इकडं राहायला होते तेव्हा मुलाने 1-2 वेळा तिच्या घरी जाऊन जेवणाचा डबा आणला होता. मी जिवंत असेपर्यंत तू इकडे यायचं नाहीस, असं त्यांनी पूर्वी तिला सांगितलं आहे. त्यामुळे मुलगीसुद्धा आमच्या घरी यायला घाबरते. परवा मी बराच वेळ त्यांच्याशी हुज्जत घातली. झालं गेलं विसरून आपण मुलीला घराकडे बोलवूया म्हणून पाठीमागं लागले होते. मुलीच्या बाबतीत त्यांच्या मनात ओलावा निर्माण होऊ लागला आहे. मला परवा स्पष्टपणे म्हणाले, "तीही माझ्यासारखीच तापट स्वभावाची आहे. आपण जर तिला एकदा घरात घेतलं, तर वरचेवर नवऱ्याशी वाद घालून इकडे यायला सुरू करेल. त्यापेक्षा माझ्या ईर्षेवर का असेना ती सुखाने संसार करते आहे ही चांगली गोष्ट आहे." त्यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा मला काही अंदाजच येत नाही सर. पण तुम्ही पुढाकार घेऊन मुलीला वडिलांची माफी मागायला का सांगत नाही सिस्टर? कोरोना काळातील तुमच्या या कहाणीचा शेवट गोड व्हायला हवा. मी त्यांना आग्रहाने म्हणालो. अहो सर, मुलीचं असं म्हणणं आहे, की आत्ता कुठे पप्पा तुझ्याशी व्यवस्थित वागू लागले आहेत. माझ्यामुळे त्यांचं पुन्हा काही बिनसायला नको. तू परत इकडे आलीस तर मी हे घर सोडून जाणार, असं त्यांनी तिला बजावून सांगितले. त्यामुळे तिच्याही मनामध्ये अजून राग आहे. तरुण वयामध्ये सर्वांच्याच मनात थोडीफार बंडखोर वृत्ती असते. वय वाढेल तशी तिलाही आपोआप जाणीव व्हायला लागेल. त्या समजूतदारपणे म्हणाल्या आणि हसत हसत निघून गेल्या. पुरुष सगळे सारखेच, असं त्वेषाने म्हणणारी त्यांची मुलगी आणि पुरुषांना प्रेमाने बदलता येते, असा विश्वास बाळगणाऱ्या सुनीता सिस्टर. ह्या 2 पिढीतील स्त्रियांच्या दृष्टिकोनातील फरक आपण एक पुरुष म्हणून समजून घ्यायला हवा, असे मला वाटते. धन्यवाद. समाप्त.